जायची कारण की तू चिटिंग केलीयस. पण काय करणार होतं, पण कोबीचे मंचुरियन एक करणार होतं, पण कटलेट्स पण करणार होतो. अरे आधी चांगलं झालं का आधी चेक करायचं असतं आणि मग पाहुण्यांना द्यायचं असतं. मग कधी कधी जर का नाही घरनं डबा देता आला तर मग 10 रुपये दिले जायचे आणि आमचं कॅन्टीन होतं तिकडे वडापाव असायचा. हे बघा, हे तर येणं शक्यच नाही. बेबी कॉर्न, माय गॉड, काय टोमॅटो. हे आता मुद्दाम ना. आम्ही हे घर पाहिलं, हे माझ्या कपॅसिटीच्या बाहेर होतं ऍक्च्युली. मी ह्याच्यापेक्षा स्टँड अलोन बिल्डिंग मध्ये एक स्वस्त घर बघितलं होतं जे मला शक्य होणार होतं खूप सहज त्यावेळेस. मग असं वाटलं की ठीक आहे, थोडं आपल्या ऐपतीच्या बाहेर जाऊन आपण घेऊया घर. थोडा त्रास होईल, भरगतचे हफ्ते भरावे लागतात. पहिल्या वेळेस स्वतःची कमाई, माझी स्वतःची इन्स्टिट्यूट स्थापित केली होती. सो पहिला माझा जो स्टुडंट आला त्यांनी 500 रुपये फी भरून एनरोल केले. डान्स क्लासला मुलं यावी म्हणून आम्ही ना नळस्टॉप आहे पुण्यामध्ये, सो ते पॅम्पलेट्स आम्ही दोघं सिग्नलवरती गाड्या थांबल्या की त्यांना जाऊन पटापट 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 पॅम्पलेट्स देत होतो. कोकणात जाऊन मला मासे नाही आठवले, मला काही आठवलं नाही. फडकेंचं तिकडे जे ते अन्नपूर्णा खानावळ आहे ना, त्याला तोड नाही कुडाळमध्ये. अरे दादा स्टारबक्स का कॉफी, दादा ये यहाँ से ये सॅलड सबवे का ये वगैरे कधीच नाही. 6 समोसे लेके आ भाई और मेरे को तला हुआ मिरची दे. आणि मी एका वेळेस साधारणतः 5 ते 6 तरी खातो. पाणीपुरी की पावभाजी? पावभाजी. आणि बटर लावलेला असा पाव जो असा पिळला की त्यातनं बटर असं धार लागते.